अशोक खरात कांड बाहेर आल्यानंतर देशभर हाहाकार माजला. त्या नराधमाकडे नराधम म्हणून पाहिलं गेलं. पण एका पत्रकारांनी खरात आडनाव बनवून त्याचा दलित असा उल्लेख केला, कुणी बौद्ध असा उल्लेख केला आणि थेट स्वरूप आनंद नावाच्या मानसिक रोग्याने व्हिडिओ काढला की अशोक खरात हा दलित होता, शूद्र होता. परंतु अशोक खरात हा जातीने कोण होता हे जग जाहीर आहे. मुळात प्रवृत्तीची जात शोधलीच नाही पाहिजे आणि महाराष्ट्रात ती परंपरा सुद्धा नाही. पण अशोक खरात हा दलित आहे हे भासवण्यासाठी एमपी यूपीतील लोक सोशल मीडियात उतरवण्याचं काम कुणी केलं हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. आणि तो अनुत्तरित राहिला तरी हे काम कोण करतं हे सगळ्या महाराष्ट्रातल्या बहुजन चळवळीला, आंबेडकरवादी चळवळीला माहिती आहे. मग आता मी प्रश्न विचारतो की नीट पेपर फुटी हा एक प्रकारचा दहशतवादी हल्ला आहे. 2-3 तरुणांनी स्वतःला संपवलंय. 20 लाख तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि करोडो रुपयाचा महाघोटाळा याच्यात झालाय. मंत्री अडकलेत, प्राध्यापक अडकलेत, कोचिंग क्लासेसचे संचालक अडकलेत आणि विद्यार्थी अडकलेत, दलाल सुद्धा अडकलेत. याच्यामध्ये हजारो लोक इन्व्हॉल्ड असण्याची शक्यता आहे, कारण घोटाळाच तेवढा मोठा आहे. परंतु 20 लाख तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा आधुनिक दहशतवादी हल्ला आहे असं मी समजतो. पण या दहशतवादी हल्ल्याचं मूळ काय? तर बीडमधला पी.व्ही. कुलकर्णी हा प्राध्यापक आहे आणि हा पी.व्ही. कुलकर्णी आता कोणत्या जातीचा आहे, त्याच्या जातीचा शोध लावला जाईल का नाही. आम्ही एवढे खालच्या स्तरावर गेलेले माणसं नाहीत. फक्त जाणीव करून देतोय त्या स्वरूप आनंदला, त्या प्रवृत्तीला ज्यांनी अशोक खरातची जात काढली. अशोक खरातची जात कशी काढली? तर त्याच्या आडनावावरून काढली. खरात म्हणलं की महाराष्ट्रात अनेक दलित सुद्धा आहेत आणि म्हणून हा सुद्धा दलित असला पाहिजे अशी आडनावावरून जात काढणारे त्यांना मी विचारतो, पी.व्ही. कुलकर्णीचं आडनाव कोणत्या जातीचं आहे हे तुम्ही आज सांगणार आहेत का? आम्ही सांगणार नाहीत. आम्ही नैतिकता सोडून बाबासाहेबांचे लेकरं त्या जमिनीवरती एवढ्या खालच्या दर्जावर येणार नाहीत. विचाराची लढाई विचाराने लढणारे आम्ही माणसं. पण आता उत्तर द्या, पी.व्ही. कुलकर्णी याच्या आडनावावरून त्याची जात तुम्ही शोधणार आहेत की नाही, जशी खरातच्या आडनावावरून शोधली होती. आणि म्हणून पेपरफुटीसारखं प्रकरण, एवढं गंभीर प्रकरण आणि त्याचा मास्टर माइंड कुलकर्णी निघतो. एकीकडं मेरिटवाले, आरक्षणवादी असा असणारा रॅगिंगचा प्रकार आम्ही बघतो. पायल तडवीला तर जीव गमवावा लागला. त्या ठिकाणी पायल तडवी सारख्या विद्यार्थिनीला स्वतःला डॉक्टर होत असताना संपावं लागलं, कारण तिला आरक्षणवादी म्हणून हिणवलं गेलं. हे मेरिटवाले पी.व्ही. कुलकर्णी सारखे यांचे असणारं आता याच्यावर चर्चा होणार आहे की नाही. हे मेरिट म्हणून पी.व्ही. कुलकर्णीवाले जातीच्या आडून मुख्य पदावर बसून पेपर फुटीसारखे दहशतवादी हल्ले घडवतात. तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी आता मेरिटवरती टीका होणार नाही. टीका आरक्षणवाद्यांवरती होणार. आता या पी.व्ही. कुलकर्णीच्या जाग्यावरच कुणी दलित आणि मुस्लिम असता तर आतापर्यंत पेपर फुटी नावाचा जिहाद सुद्धा इथल्या प्रवृत्तीने जाहीर केला असता. पण त्या कुलकर्णी असल्यामुळं तो कोणताच जिहाद होत नाही. खरं तर मी तर असं म्हणतो की गुलामीत जगणारे याला पवित्र काम सुद्धा म्हणू शकतात. कारण कुलकर्णीने गुन्हा केलेला आहे. असो, राज्य सरकारला आम्ही एवढंच सांगतोय की निदा खान प्रकरणात तुम्ही मोठी ऍक्शन घेतली. एका नगरसेवकाचं घर पाडलं. त्या घर पाडण्याच्या प्रक्रियेला आमचा कोणताही विरोध नाही. पण आता उत्तर द्या की या पेपरफुटी प्रकरणात 3 तरुणांनी आतापर्यंत स्वतःला संपवलंय आणि पुढच्या काळात 20 लाख तरुण उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. त्या 20 लाख तरुणांना वाचवण्याची तुमच्याकडे कोणती यंत्रणा आहे? आणि या 3
विद्यार्थ्यांनी जी आत्महत्या केली, त्यांचा मनुष्यवध म्हणून हे आतंकी कुलकर्णी सारखे कोचिंग क्लासेसचे संचालक असतील, शुभम खैरनार सारखे असतील, यांना तुम्ही दहशतवादी म्हणून घोषित करणार आहेत की नाही? आणि निदा खान प्रकरणात दहशतवादाच्या नावाखाली जे बुलडोझर चालवलं, ते बुलडोझर तुम्ही आज चालवणार आहेत की नाही? हा प्रश्न सुद्धा मी विचारतो. का पी.व्ही. कुलकर्णी म्हणून त्याचं कंपाऊंड सुद्धा तुम्ही पाडणार नाहीत का? हाही प्रश्न मी सरकारला विचारतो. त्याच्यामुळे न्याय सर्वांना समान द्या. कायदा सर्वांना समान त्या ठिकाणी वापरायला सांगा आणि राज्यात, देशात पेपर फुटीमुळे नाक गेलंय, की एक शैक्षणिक धोरण सुद्धा आम्ही नीट सांभाळू शकत नाहीत आणि देश कसा सांभाळू शकतो हा प्रश्न या चिन्ह या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. म्हणून आडनावावरून जात शोधणाऱ्यांनी आज का गप्प बसावं हा सुद्धा प्रश्न मी आज विचारतोय. हे असंच आहे. प्रत्येक क्षेत्र लुटून खाणारा वर्ग हा तोच आहे. आरक्षणवादी म्हणून, दलित, आदिवासी, मुस्लिम म्हणून हिणवण्याचं फक्त ढोंग होतं. पण करोडो रुपयाचे, हजारो करोडचे घोटाळे करणारे मास्टरमाइंड कोण आहेत? त्यांच्या जाती आता शोधल्या पाहिजे. आणि मेरिटवाले हे कशा पद्धतीने देश संपवतायत ते असणारं आता जाहीर झालं पाहिजे. एकीकडे मेरिटवाले म्हणून डंका वाजवायचा, आरक्षणवाद्यांना अडाणी म्हणून हिणवायचं. पण कोणत्याही आरक्षणवाद्यांनी देशाला कधीच लुटलं नाही. आरक्षणवादी कायम देशभक्त आणि देशसेवेच्याच धोरणात राहतो. लुटतो तो मेरिटवाला, कारण तो लुटायची मक्तेदारी समजतो आणि ती मक्तेदारीच्या बळावरती हे त्यांनी कांड केलेलं आहे. मला प्रश्न विचारायचा आहे, की एवढे मोठे लोक अडकलेत, ते सरकारच्या आशीर्वादाशिवाय अडकू शकतात का? हाही त्या ठिकाणी शंका आहे. आणि म्हणून हे पेपरफुटी प्रकरण दहशतवादी हल्ला घोषित झाला पाहिजे आणि पेपरफुटी प्रकरण करणाऱ्यांना त्या ठिकाणी आतंकवादी घोषित केलं पाहिजे. त्यांच्या घरावरती बुलडोजर चालवलं पाहिजे. अद्याप अशोक खरातचा वॉल कंपाऊंड सुद्धा पाडलं नाही. अद्याप अशोक खरातचं मठ पाडलेला नाही. अद्याप अशोक खरातचं घर पाडलेलं नाही. 3,000 कोटी रुपये कमवणारा हा भोंदू एवढा कसा काय प्यारा असू शकतो? याचंच खरं तर आश्चर्य वाटतं, की आतापर्यंत त्याची साधी वॉल कंपाऊंड सुद्धा पडली नाही. अपेक्षा करतो, की आता तरी पी.व्ही. कुलकर्णी सहित, खैरनार सहित आणि अशोक खरात सहित सगळ्यांचे घरं पाडून मेसेज दिला पाहिजे, की तरुण विद्यार्थ्यांची संपत्ती उद्ध्वस्त करणाराच सगळ्यात मोठा टेररिस्ट आहे. आता हे कुणालाच अर्बन नक्षल वाटत नाहीत. आता हे कुणालाच नक्षल वाटत नाहीत. आता हे कुणालाच दहशतवादी वाटत नाही. कारण त्यांचं आडनाव कदाचित कुलकर्णी निघतं. म्हणून त्या अँगलनी सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जात नाही. मानसिकता बदला हीच असणारी अपेक्षा मी या घटनेतून बाळगतोय.